नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आहे ना, माझं खूप दिवसांपासून चाललं होतं काकांकडे जायचं पण माझं जाणं काही झालं नव्हतं, ते पण या पावसामुळं. आणि आज तो योग आला, म्हणलं आज काही झालं तरी जाऊन येऊ, कारण काकांची तब्येत पण खराब होती मध्ये. मी काय भेटायला पण गेले नव्हते, पण हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. म्हटलं तोपर्यंत आपण घरातले राहिलेले कामं आवरून घेऊ आणि जाऊ निवांत. काय फरची पुसून घेतली आणि एखादा हात मारून थोडं समाधान होतं आपलं. चांगले 2-3 हात मारून चमकून काढली. आणि मग गॅलरीत पण आहे ना, त्या पावसाच्या पाण्यामुळे ते कुंड्या आहेत ना, त्यातली माती सगळी उडती या, पण ती माती पण मी धुवून काढली मस्त. आणि गॅलरीला पण चमकून टाकलं. ते मला रोजच करावं लागतं पाऊस येऊन गेल्यावर, कारण रोजचेच हाल आहेत ते. नंतर मी तुम्हाला माझे झाडं दाखवते, किती छान झालेत बघा. ते एकतर पावसाळा पण आहे आणि तिकडून ऊन पण येतं. आणि मी आहे ना आता त्या कुंड्या पण बदलल्या आहे, म्हणजे मोठ्या केल्या आहे, त्याच्यानी त्याला चांगलं नाही का असं म्हणजे वाढायला लागलेत, ते मस्त फुटलेत सगळे झाडं. बघा तुम्ही किती छान. आणि तुळशीत आहे ना, तो फुलांचा गजरा आहे. मी तो तुळशीत, फक्त तो देवीचा होता म्हणून मी तुळशीत ठेवलेला आहे, बाकी काय नाही. आणि हे झाडं बघा, आत्ता लावले 2-3 महिन्यापूर्वी, तरी पण एवढी पटपट वाढलेत ना सगळे, मस्तच झालेत. आता पाऊस पण थांबलाय, वातावरण पण सगळं छान झालंय. म्हणलं आता चला पटपट निघू आपण परत पाऊस यायच्या आत. आणि माहेरी जायची एक्साइटमेंट बघा, एकदम लेवल, एकदम हाय टॉपची एकदम. आणि मग निघालो आम्ही काकांकडे जायला. आणि आलो आम्ही एकदाच. आणि हे आमचे मोठे काका, मला माहित होतं हे दरवाजा खोलणार आहे, कारण तेच खोलतात कायम मी गेल्यावर. आणि आतमध्ये काय, ही तर बंटीताई, ही इकडं कधी आली मला तर माहीत पण नाही. आणि ही काकांची मोठी मुलगी आणि तुम्हाला वहिनी दाखवते आमची. ही आमची वहिनी, त्यांचं आत्ता लग्न झालेलं. नंतर बघितलं अचानक काकू आल्या, आई शपथ घाबरलेच ना मी, मला वाटलं मला मारायला आल्या काय. आणि हा अभिदादा. नंतर आम्ही बसलो, मस्त गप्पा मारल्या, खूप वेळ गप्पा मारल्या, मस्त एन्जॉय केलं. आणि हे सगळे असं सिरियस आहे ना, फक्त मोबाईलला बघून बसले ना, कारण मी व्हिडिओ चालू केला होता ना म्हणून. तसं आम्ही लय धिंगाणा घालतो, मस्ती करतो एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर गप्पा मारल्या सगळं. अभिदादाला म्हणलं, मला तुझे ते घरात त्याने आत्ताच इंटेरियर केलंय, मस्त लाईट वगैरे लावलेत, त्याला म्हणलं हे ऑन करून दाखव. त्याने मला दाखवलं. मला एवढं आवडतं ना ते सेंटर लाईट, त्याच्यात सगळं ब्लूटूथ वगैरे कनेक्ट होतं, मस्त एकदम केलंय. नंतर आहे ना, अभिदादांनी त्याच्या लग्नाचा अल्बम दाखवायला आणला. एवढा भारी झालाय ना, त्यांचे फोटो खूपच छान आले. त्यांची जोडी पण एकदम भारी आहे. आणि त्यांचे फोटो नाही बघत होते मी, कारण ते भारीच असतात नवरदेव नवरीचे. जे ते ज्याचे त्याचेच फोटो बघतं. मी पण फक्त माझे फोटो बघितले, मी कुठं आली आहे, कशी दिसते काय. आणि नंतर वहिनीने पावभाजी बनवली, ती एवढी भारी, लय दिवसांनी खाल्ली, मग एकदम दाबून जेवले. A few moments later. आधीच एवढा उशीर झाला होता, ते त्यांच्या गप्पा पण आवरत नव्हत्या. तर मला मार्केटला पण जायचं होतं जाताना. नंतर बळच गप्पा उरकल्या आणि उठवलं यांना. आणि या काकू बघा, मोकळ्या हाताने जाऊनच देत नाही, काही ना काही घेऊनच येतात. नंतर त्यांनी पार्सल दिलं आणि हे सगळे मला हसत होते, जा बाय 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 करत होते मुद्दाम. बाय बाय केलं सगळ्यांना आणि निघालो आम्ही रिटर्न घरी. मार्केटमध्ये पण थांबलो होतो, तिकडं पण खूप लेट झालं. आणि तुम्ही ना आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता झोपते आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.